दरम्यान जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केलाय। पहिल्याच दिवशी जरांगेंना शरद पवार जाऊन भेटतात, मात्र ओबीसी आंदोलनस्थळी जात नसल्याची टीका सुद्धा परिणय फुके यांनी केलेली आहे। मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं, पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात, राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात। आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करताय, आपल्या रास मागण्यांना उपोषण करताय, आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही। आणि याचा अर्थ हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एनसीपी, त्यांची एनसीपी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब आहे। मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं, पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात, राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात। आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करताय, आपल्या रास मागण्यांना उपोषण करताय, आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही। आणि याचा अर्थ हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एनसीपी, त्यांची एनसीपी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।